पंच आशू कलमस्ते आणि लेग अंपायर पंच आमचे अमित सर. नक्कीच दोन्ही पंचांच्या माध्यमातून आम्हाला चांगले फेअर डिसिजन मिळतील. आणि तुम्हाला जर काही डाऊट वाटला एकमेकांना संगनमत करून डिसिजन विचारा. दोघांनाही काही डाऊट वाटला तर नक्की तुम्ही थर्ड अंपायरचा डिसिजन घेऊ शकता. आणि या सामन्यामध्ये नक्कीच कोणताही व्यत्यय येणार नाही. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी याची दक्षता घ्यावी. सेमीफायनलचा हा सामना दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळताना आपल्याला बघायला मिळतात. 4 षटकांचा असणारा हा सामना सामन्याला होते सुरुवात. दुसरा सेमीफायनलचा हा सामना. गोलंदाजी मार्कवर आहे तो ध्रुव, सलामीला फलंदाज आहे तो जॉन्टी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो चेतन पालकर. जादू म्हणून प्रसिद्ध असलेला हा ध्रुव नक्कीच एक सध्याच्या घडीला याच्याही गोलंदाजीचा बोलबाला नक्कीच अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये राहिलाय. नावाजलेले खेळाडू आपल्याला शिवमबॉय संघामध्ये खेळताना दिसतील. त्यासमोर तेवढा ताकदीचा संघ आहे सप्तशृंगी चेतन 11. आणि या चांगला फटका, पहिला चेंडू ध्रुव याचा चांगला फटका होता. परंतु सुंदर असा चेंडू गॅदर देवकरन यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देऊ यांच्या माध्यमातून. प्रथम स्ट्राईकला येतोय तो चेतन पालकर. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील एक नाव वाजलेलं ना, बोरोलीचा वंडर बॉय. नक्कीच एक जास्त फॅन फॉलोइंग असलेला राजेंद्र नगर मध्ये हा बोरोली पूर्वेचा नावाजलेला खेळाडू आहे. ध्रुव प्रथम सामोरं जाईल. नेहमीच एकमेकांसमोर खेळताना आपण नेहमीच त्यांना बघितलंय. पण या स्पर्धेमध्ये नक्कीच एक बघूया चांगला फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय. दन दन टन टन सीमारेषा पार. चौकार, पहिला चौकार येतोय तो चेतनच्या बॅटच्या मधून. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू सरळ निघून गेला. तो थर्ड मॅन स्वरूपामध्ये कुठेतरी वाटलं होतं हितेशच्या हाताला चेंडू स्पर्श करतो की काय, परंतु अक्षय जटार यांच्याही बाजूने चेंडू सरळ निघून गेलाय. आणि धावसंख्या झाली की 5 धावा. नक्की धावांचा श्री गणेशा झाला आहे. चेतनच्या बॅट मधून येते ती पहिल्या चौकार. परंतु अतिशय वेगवान गोलंदाज आहे ध्रुव. तुला काहीतरी आपल्या संघासाठी लागणार आहे. परंतु हा कधी नियंत्रण रेषेच्या बाहेर जाताना दिसतोय चेंडू. पंचांनी हात फैलावलेत आमच्या दिशेने. वाईड चेंडू घोषित झालाय. अतिरिक्त धाव, जास्तीत जास्त अतिरिक्त धावा या सामन्यामध्ये येताना दिसतील की नाही, परंतु बघावं लागेल. कारण की आजच्या दिवसामध्ये खूप कमी अतिरिक्त धावा बघायला मिळाल्यात आपल्याला. एक चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच AK11 या संघाचं अभिनंदन आहे. एका तरी ट्रॉफीवर त्यांनी नक्कीच नाव कोरलंय. बघूया फायनलमध्ये या दोन संघामधून कोणता संघ त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी पुढे येणार आहे. ध्रुव यांचा पुढील चेंडू वेगवान चेंडू होता, परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू हितेशच्या हाताला स्पर्श करून सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील त्या सप्तशृंगी चेतन 11 या संघाला. वेग प्रचंड वेग आपल्याला बघायला मिळतोय तो ध्रुवच्या गोलंदाजीमध्ये. आणि वेगाला उत्तर देतोय तो वेगानेच चेतनच्या बॅट मध्ये येतोय या सुंदर अशा 4 धावा. तुम्हाला रिव्ह्यू साठी फक्त 10 सेकंद असणार आहेत. या गोष्टीचं लक्ष असू द्या. परंतु सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला. पंचांना विनंती आहे, दोन्ही पंचांना विनंती आहे, वेळ नाही वाया घेतला पाहिजे. आयोजकांतर्फे विनंती आहे कारण की अजून फायनलचा सामना आहे. परंतु कुठेतरी आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतंय. हितेश बारिया कुठेतरी थोडासा दुखापतग्रस्त वाटतोय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय देवकरन परमार. एक यंग टॅलेंटेड अष्टपैलू असा खेळाडू. याच्या नावावर सध्या तरी अंडरआर्म क्रिकेट विश्व भोगावताना त्याच्या आजूबाजूला दिसतंय असा देवकरन परमार. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ध्रुव वेगवान गोलंदाजी, उसळी घेणारे चेंडू, परंतु कुठेतरी बॅटची एज घेऊन चेंडू आपल्याला सीमारेषेजवळ जाताना दिसतंय. पुढील चेंडू ध्रुवचा. बघा चांगला चेंडू, परंतु हाही चेंडू कुठेतरी मंथन नक्की लकी राहिलाय. जर वाटला त्याच्या हाताला चेंडू लागला नसता लेग बाय स्वरूपात धाव आहे. हाही चेंडू जातो की काय चौकाराच्या दिशेने वाटत होतं, परंतु वेग नक्की सुंदर वेगवान चेंडू आपल्याला ध्रुवच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. जादू काहीतरी जादू करेल आपल्या संघासाठी. अजूनही 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या वेगाने पुढे जाताना दिसते. पहिलं षटक मार्गस्थ असताना
सुंदर असा अक्षयच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावसंख्या झाली ती 12 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना 12 धावा. काहीसं मागडं षटक, वेगवान षटक आहे. 1-2. पहिले षटक मार्गस्थ असताना चांगला गोलंदाज ध्रुव म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या विभागामध्ये. नक्कीच उपनगरामध्ये सध्याच्या घडीला याच्या गोलंदाजीचा बोलबाला नेहमीच राहिलाय. तो काहीसं मागडं षटक राहिलाय. आणि हा चांगला फटका, चेंडू बघा सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. आणि रिव्ह्यू कसला? ओके, सायडनचा रिव्ह्यू आहे. कोणीच यायचं नाही, प्लेयर लोकांनी यायचं नाही. कोणीच बाहेरून कोणी आवाज नाही करायचा आहे. लवकर नो बॉल आहे हा, नो चेंडू आहे, नो बॉल घोषित केलाय. 17 हा नो बॉल आहे म्हणजे नो प्लस ना, नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धावा बोनस स्वरूपात मिळाल्या. आणि कुठेतरी हे षटक आता लांबताना दिसतंय ध्रुवचं. नक्कीच या अशा गोष्टी ध्रुवकडून अपेक्षित नाही आहे. एक नावाजलेला खेळाडू आहे ध्रुव, परंतु हा शेवटचा चेंडू कुठेतरी महागडा ठरतोय मला तरी वाटतंय ते शिवम बॉय या संघासाठी. आणि धावसंख्या तब्बल पोचली आहे पहिल्या षटकामध्ये 17 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 17 धावा झाल्या आहेत. अजूनही एक चेंडू येणं शिल्लक आहे. सक्सेसफुल झालाय सप्तशृंगी चेतन या संघाचा. आणि एक चांगला चेंडू होता. बॅटची एज घेऊन कुठेतरी हातातून झेल सुटलाय देवकरांचा. एक मागडं षटक, मोठं षटक संपुटात आलंय. आणि पहिल्या षटका अखेरीस बिनबाद बघायला मिळतो. चांगला चेंडू शिवम बॉईज हाय तेवढा संघ.
शेवटचा षटक पहिल्या डावातील देवकरम परमान पहिलो असा खेळाडू आणि गडी बाद होतोय जॉन्टीच्या रूपामध्ये. चांगली भागीदारी रचून गडी बाद झालाय. जॉन्टीच्या रूपामध्ये चांगला फटका लागला होता, परंतु या फटक्याला अंडर बॉक्समध्ये कोणती जागा नाही. त्याची जागा घेण्यासाठी तो अजून एक यंग टॅलेंटेड बोरी परिसर नावाजलेला खेळाडू अंकित उपा अकू. आजच्या दिवसामध्ये अकूने नक्की बक्कूचा भाऊ बक्कू चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये राहिली होती बक्कू याची. बघूया नक्की चांगले यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला सप्तशृंगी चेतन या संघामध्ये बघायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये बघूया काय होत आहे. बक्कूला उर्वरित 5 चेंडूमध्ये अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक मला तर वाटतं चेतनला दिले तर एका दुसरा फटका चेतनला लय गवसलाय. सेमीफायनलच्या या लढाईमध्ये कोणता संघ 33 धावावर अजूनही धावसंख्या एकंदरीत स्थिर आहे. आणि बघा हातचा लाभ जातोय बक्कूच्या बॅट मध्ये येतोय. सनसनीचा दणदणी संविधान चषकचा चौकार. धावसंख्या उसळी घेताना 4 धावेने 37 धावा स्कोर बोर्डवर होताना दिसतात आहे. शेवटचा षटक मार्ग असतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. अमित सर वेळ होतोय, लवकरात लवकर त्यांना सांगा ना. अशोक चांगला चेंडू होता, परंतु त्यावर त्याही पेक्षा चांगला फटका बक्कूच्या बॅट मधून आला. सुंदर असा नेताजी फटका बक्कूच्या बॅट मधून. 4 धावेनिशी आपले इरादे स्पष्ट केले. उर्वरित चेंडूवर आक्रमक फटकाबाजी नक्की त्यालाही करावी लागणार आहे. परंतु हा चेंडू बघा कुठेतरी चांगला बॅकअप, चांगला फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या देऊ याने चांगले क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव 38 धावा तब्बल झाल्या धाव फलकावर. अजून 3 चेंडू चांगले टाकणे गरजेचे आहे देवकरन या गोलंदाजाला शिवम बॉईज या संघासाठी. परंतु उर्वरित 3 चेंडूवर कशा प्रकारे हाणामारीच्या या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. चेतन पालकर सलामीला आलेला बॅटर आहे. चांगली लय त्याला सापडली आहे. बघूया खेळपट्टीवर तग धरलाय त्याने. उर्वरित 3 चेंडूमध्ये एका दुसरा चौकार आला. धावसंख्या मोठी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच बघूया. बघा चांगला पटका, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण ध्रुवच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा, मोलाच्या 3 धावा वाचवल्या. नक्कीच त्या चेंडूवर जेव्हा फटका लागला 4 धावा लिहिल्या होत्या, परंतु ते पुसण्याचं काम केलंय ध्रुव या खेळाडूने. 39 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण ध्रुवच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडू परंतु देवकरन नक्कीच या शेवटच्या षटकात पुनरागमन झालंय. बक्कू मॅन ऑफ स्ट्राईक आणि चांगला फटका बक्कूच्या माध्यमातून बघायला मिळाला. पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बघायला मिळतंय. आता बघूया शेवटचा चेंडू. पहिल्या डावामध्ये धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 40 धावा झाल्या. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल सेमीफायनलच्या या लढतीमध्ये. 10ची सरासरी अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं सर्कल मध्ये म्हटलं तरी एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. या चेंडूवर बघूया चौकार येतो, विकेट जाते, सिंगल धाव, काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू आणि हा गडी बाद झालाय. मोक्याच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर चेतन स्वीप मारायच्या नादामध्ये गडी बाद झालाय. धावसंख्या 40 धावावर स्थिर आहे आणि जिंकणे रिव्ह्यू नाही घेऊ शकत. 10 सेकंद निघून गेले, नाही घेऊ शकत.
थँक्यू. चांगले डिसिजन आमच्या पंचामार्फत आले. धावसंख्या स्थिर आहे ती. या संघाला नक्की शिवम बॉयज याही संघामध्ये नावाजलेले खेळाडू आपल्याला मोठमोठे बलाढ्य असे बॅटर्स आपल्याला बघायला मिळतील. बघूया याचा पाठला कशा प्रकारे करतोय आणि कोणता संघ फायनल मध्ये जाऊन प्रवेश करतोय आणि एका ट्रॉफीवर तरी नक्की एका पारितोषिकाचा हकदार. बघूया कोणता संघ ठरतोय. नक्की मोठी पारितोषिक आहे 55,555 पहिलं पारितोषिक त्या आणि धडधडता असा करंडक संविधान चषक आणि 33,333 आणि द्वितीय पारितोषिक सुंदर असा करंडक. त्यामुळे कोणते दोन संघ एक संघ तर आपल्याला मिळाला AK11 हा संघ आजच्या दिवसामध्ये सुंदर अशी कामगिरी करून सलग फायनल मध्ये पोहोचलाय 5व्या पर्वामध्ये. आता बघू या दोन संघामध्ये कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि नाही आहे. चला बॅटर्स शिवम बॉईज बॅटर पाठवायचे. शिवम बॉईज चला फिल्डिंग लावून घ्या. शिवम बॉईज बॅटर पाठवायचे. शिवम बॉईज सलामीला आले फलंदाज. नॉन स्ट्राईकला येतो देवकर, नॉन स्ट्राईकला येतो हितेश बारिया आणि गोलंदाजी मार्कवर कोण आहे तो बोरवली परिसरातील नावाजलेला अष्टपैलू खेळाडू कुणाल केडी नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. कमी वयामध्ये त्याची दखल अंडर बॉक्स क्रिकेटने घेतली आहे असा खेळाडू कुणाल उर्फ केडी बोरिवली पूर्वेतील हा एक नावाजलेला खेळाडू आहे. एक मोठमोठ्या संघातून नेहमीच निमंत्रण असते त्याला आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी. नेहमीच प्रत्येक संघ हा शर्यतीमध्ये असतो. खूप कमी वेळेमध्ये प्रसिद्धी झोतामध्ये आलेला हा खेळाडू कुणाल या सामन्यामध्ये नक्कीच या सामन्यावर सर्वांच्या नजरा. अजूनही 70 ते 80 लोक 12 वाजले तरी या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात आहे. नक्कीच हेच या स्पर्धेचं यश आहे. संविधान चषक 2025 मनोजदादा सोनावणे यांची स्पर्धा. चलाच मॅच स्टार्ट करायची आहे. कुणाल जास्तीत जास्त वेळ खर्च होणार नाही याच्याकडे पंचांनी लक्ष द्यायचंय. सामन्याला होते सुरुवात. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान. शिवम बॉयजा संघ स्ट्राईकवर येतो. देवकर परमार एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू कुणाल. कुणालचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ब्लॉक स्वरूपाचा. काही कळला नव्हता देवकरम परमार. नक्की देवकरण आक्रमक फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो. ओमकार मालाड या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करताना नेहमीच एक व्यस्त खेळाडू आहे. नेहमीच हप्त्याचे 6 ते 7 दिवस नक्की त्याच्या माध्यमातून क्रिकेट नेहमीच खेळलं जातो. महाराष्ट्रामध्ये नेहमीच प्रवास करताना आपल्याला अंडर क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतो हा नावाजलेला खेळाडू देवकरण उर्फ देव. बघूया पहिला चेंडू ब्लॉक स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता देवकरण आणि सलग दुसरा चेंडू ब्लॉक. नक्कीच सुंदर गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून रोखून ठेवलंय कुणालने देवकरण याला. नक्की देवकरणलाही माहित आहे कुणाल हाही एक चांगला नवोदित खेळाडू आहे. त्याच्या समोर त्याच्या सोबतही नक्कीच एकमेकांसोबत एका संघामध्ये खेळताना आपण बघितलंय नेहमीच. क्रिस 11 या स्टेशन वाईज फॉर्मॅट मध्ये नेहमीच हे एकमेकां एकत्र खेळताना दिसलेत. परंतु आज
या संविधान चषक या 2025च्या स्पर्धेमध्ये नक्कीच एकमेकांसमोर उभे राहताना खेळाडू, परंतु प्रथमच हितेश बारिया एक उंचपुरा खेळाडू. धन्यवाद करेल मी सर्व संविधान चषकच्या आयोजन कमिटीचे. नक्कीच त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर असं सहकार्य सर्व सहकार्यांच्या माध्यमातून लागलं. नक्कीच मग ते पाण्याची व्यवस्था असो, जेवणाची व्यवस्था असो, नाश्त्याची व्यवस्था असो, मनोजदादा सोनावणे, आकाशदादा बेडकर व सर्व सहकार्यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. ट्रिपल एची टीम असो, मी समालोचक अंपायर यांच्या माध्यमातून नक्की त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय सुंदर अशी सेवा पुरवण्यात आली. धन्यवाद पूर्ण कमिटीची आम्ही करू इच्छितो. सेमीफायनलचा चालू असणारा सामना 3 बॉल 2. नक्कीच पहिलं षटक, चांगलं षटक कुणालच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळण्यात आलंय. बघा चांगला फटका, परंतु बघा कुठेतरी गचा क्षेत्र गौरवच्या माध्यमातून कुठेतरी सामना शांत होता, परंतु चेंडू बघा सरळ निघून गेलाय थर्ड बॅट रिजन मध्ये. दणदण चंचन चौकार. कुणालदादा विचारे यांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे स्पर्धेदरम्यान. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही दादांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्यांनी कुणालदादा विचारे स्टेजवर त्यांनी स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एक चांगला फटका, चांगला फटका आपल्याला बघायला मिळालाय. ज्या गरज होती ज्या फटक्याची, तोच फटका आता आपल्याला देवकरांच्या बॅट मधून बघायला मिळालाय. सामना कुठेतरी शांत होता, परंतु आता सामन्यामध्ये पुनरागमन देवकरांच्या बॅटवर आलाय. सुंदर चौका. कुणालला आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, परंतु तेवढे साध बघा चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच एक चौकाराची गरज होती देवकर परमारला आणि तो चौकार त्याने शोधलाय. कुठेतरी चान्स भेटला होता, गौरवच्या हातातून चेंडू सरळ निघून गेला, परंतु आता बघा लय गवसली. नक्कीच कुठेतरी तुम्ही जास्त टाइम रोखू नाही शकत देवकर परमारला, कारण की त्याच्या बॅट मधून त्याच्या हातामध्ये तेवढे फटके आहेत. तो चारी दिशेला फटकेबाजी करू शकतो. स्वीप, रिव्हर्स स्वीप, चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला नेहमीच मिळतात. तोच आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी. 5 बॉल 10, 5 बॉल 10, 5 बॉल 10 रन झालेत. आणि हा चेंडू वाईड घोषित केलाय. वाईड +1. जे षटक कुठेतरी वाटत होतं की एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळेल. पहिले 3 चेंडू अतिशय सुंदर आले, परंतु त्यानंतर जो चौकार टर्निंग पॉइंट ठरलाय तो मॅचचा, आणि त्यानंतर अजून एक चौकार बघितला. पाच चेंडू 12 धावा झाल्या आहेत तब्बल. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय, कारण की पहिल्या डावामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. आणि बघा चांगला फटका, परंतु शेवटचा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाखेरीज 12 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू. चेंडू 29 धावा. अजूनही समसमान असणारा सामना आहे. बघूया कोणता संघ फायनल मध्ये जाऊन धडक मारतोय.
पडद्यावर कोणी हात नाही ठेवायचा आहे. शेवट सेमीफायनलची मॅच आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये ही मॅच चालू आहे. विनंती आहे पडद्यावरचा हात काढा. क्रिकेटचा आनंद घ्या. क्रिकेटची मेजवानी तुमच्यासाठीच आहे. चांगला फटका. दुसरा षटक घेऊन आलाय तो चेतन पालकर. नक्कीच या षटकामध्ये पुनरागमन करावं लागणार आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं होतं 17 धावा आल्या होत्या. याही डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर आता चेतन पालकर मॅन ऑन बॉलिंग एंडवर आहे. हितेश बारिया मॅन ऑन स्ट्राईक. बघूया कशा प्रकारे हलक्या पद्धतीचे जास्तीत चेंडू आपल्याला चेतनच्या माध्यमातून बघायला मिळतात. परंतु नक्कीच फलंदाजांना चकवण्यामध्ये नेहमीच त्याला यश मिळालंय. तो चेतन पालकर बॉलिंग स्ट्राईकवर. आणि बघा हा हलक्या पद्धतीचा चेंडू फुलटॉस भेटला आणि चेंडू सरळ निघून गेला. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. परंतु नक्कीच दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. काहीसा विचार करावा लागणार आहे चेतन आणि पूर्ण कंपनीला. बघा हा चांगला फटका. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या झाला पाहिजे अण्णासाठी. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा नक्कीच वाचवल्या अण्णा यांनी. सुंदर क्षेत्ररक्षण. चला सामना चालू करा ना. नक्की त्याच्या क्षेत्ररक्षणाची दाद दिली आहे. परंतु वेळेअभावी आपल्याला लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. 9 बॉल 18 धावा झाल्या. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता अजूनही आहे. परंतु देवकरम परमार हितेश बारिया ही जोडी अजूनही सलामीला आलेली. चांगली फलंदाजी भरामध्ये फलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळते. एका दुसरी विकेट. नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन नक्कीच होऊ शकतं चेतन 11 या संघाचं. बघा परंतु चांगला फटका. परंतु बघा काय झालंय. जर चेंडू बांबूला लागला असेल. चौकार डिसिजन चौकार आलाय आणि सुंदर असा फटका होता. बकूच्या हातामध्ये चेंडू होता. 4 धावा. सुंदर अशा 4 धावा. ज्या 3 धावा कुठेतरी वाचवल्या होत्या अण्णाने त्या 3 धावांचं लॉस कुठेतरी आता बकूच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. आणि खूपच महागडं षटक चेतनच्या रूपामध्ये आता बघायला मिळतंय आपल्याला. नक्कीच यासाठीच ओळखला जातो देवकरम परमार. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. (22) 2 to go. आणि बघा चांगला फटका होता. परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू कुठेतरी गॅदर होतोय. जॉन्टीच्या माध्यमातून यष्टी रक्षक चांगलं कामगिरी करताना धावसंख्या झाली ती 23 धावा. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. नक्की शिवम बॉईज संघासाठी ही चांगली प्लस पॉइंट आहे हा.
हितेश बारिया चांगली साथ देवकर परमारला देताना आपल्याला बघायला मिळतोय. 41 एक चांगलं टोटल बघायला मिळालं होतं. आणि बघा हा चांगला फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आता बघूया काय डिसिजन आहे. आणि पंचांनी तिसरा अंपायर तेवीस धावावर स्थिर आहे. आणि आता देवकरांची जागा घेण्यासाठी येतोय तो विकी जगताप. अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील अजून एक एक्सपिरियन्स असा अनुभवी असा खेळाडू. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल 18 असं समीकरण अजूनही बहुतेक बालाजी होता. बाला सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा हिट या सेमीफायनलच्या टीम सामन्यामध्ये बालाला चान्स देण्यात आले. आणि नक्कीच बालाला कौतुक करताय बालाचा सर्वे. एक एमर्जिंग खेळाडू होता बहुतेक बोरोली प्रीमियर लीग मध्ये. हा तोच खेळाडू आहे ना बाला. नक्कीच एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. प्रशांत डेव्हिड नाव आहे त्याचं. ओके, प्रशांत डेव्हिड उर्फ बाला. नक्कीच अंडरआर्म क्रिकेट विश्व म्हटलं की खूप लहानसे खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला आपलं लक आजमावताना, परंतु तेवढी मेहनतही करावी लागेल. तर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट विश्वात नावाची बोलबाला करायचा असेल तर सध्याच्या घडीला तोच बोलबाला प्रशांतचा बघतोय. तिसरा षटक घेऊन येतोय तो सुरेश टक्कर, स्वतः कॅप्टन अण्णा नावाने प्रसिद्ध असलेला बोलिवरी पूर्वेचा अष्टपैलू असा खेळाडू. बिंगरी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु हितेश बारिया मॅन ऑफ स्ट्राईक. परंतु पहिला चेंडू नियंत्रण रेषेच्या बाहेर, व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाते. 24 धावा झाल्या धावफलकावर. जिंकण्यासाठी 12 बॉल 17 असं समीकरण. अजूनही समसमान असा सामना आहे. अजून 1-2 विकेट जर या षटकामध्ये अण्णाच्या आले तर नक्कीच सामना फिरवू शकतो अण्णा. तू बघा चांगला फटका आणि सुंदर झेल. विशाल विधाते तिथे होते, कोणती चूक केली नाही. आणि हितेश बारियाच्या रूपामध्ये लागणारा हा मोठा हादरा गडी बाद झालाय. चला नवीन बॅटर्स या पटापट यायचंय. नवीन बॅटर रेडी पोझिशनला राहायचंय. कर्णधाराने रेडी पोझिशनला आपली लाईनअप ठेवायची. सुंदर गोलंदाजी पुनरागमन होतंय. नक्कीच हीच ओळख आहे. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहे. एकमेकांसमोर नक्कीच खेळताना नेहमी आपल्याला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. एकमेकांची मायनस पॉईंट प्लस पॉईंट दोघांची त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याच प्रकारे आता गोलंदाजी होताना दिसते. एक चांगला फटका हितेशचा होता, परंतु डायरेक्ट जाऊन तो विशाल विधाते या खेळाडूच्या हातामध्ये. खूप जास्त उशीर होतोय बहुतेक. जिमी येतोय. आत नाही जायचंय हितेश, आत नाही जायचंय. पॅनल्टी अगोदर गेली आहे. कालच्या सामन्यात पॅनल्टी मिळाली आहे. आउट झाल्यावर बॅट्समॅन बाहेर जायचं असतं, आत नाही जायचं असतं. काल याच गोष्टीमुळे पॅनल्टी देण्यात आली एका संघाला. चला झाल्या त्या गोष्टी झाल्या, पण सांगतोय काल या गोष्टीमुळे पॅनल्टी झाली म्हणून सांगतोय. हा तुम्हालाच ना मग सगळ्या गोष्टी तुमच्या संघाबद्दल होताना जास्त ही स्पर्धा लक्षात राहणार आहे तुमच्या संघासाठी. परंतु नक्कीच आमच्या शुभेच्छा असतील की तुम्ही चांगला खेळ खेळा आणि ही स्पर्धा जिंका. परंतु सध्या तरी जिमी हितेशची जागा घेण्यासाठी येतोय. अण्णा चांगलं पुनरागमन सुरेश यांच्या माध्यमातून होताना दिसतंय आपल्याला.
नक्कीच आमचे सहकारी जेवणाचा आनंद घेताना जास्तीत जास्त मेहनत आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली आहे. रात्रीचे वाजलेत 12, 12:15 आणि लाईव्ह आहेत 113. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेसाठी. एकदा आयोजन सुंदर असं आयोजन आहे बघा. सुंदर चेंडू होता परंतु नियंत्रण रेषेच्या बाहेर जात आहे. नक्कीच हे जास्तीत जास्त आपल्याला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळतं, परंतु अंडरआर्म क्रिकेट विश्वाचे जास्तीत जास्त फॅन आहेत. त्यातल्या त्यात जर म्हटलं तर संविधान चषकाचे रात्रीचे 12:30 वाजलेत
आउट डिसिजन हॅलो नक्कीच या क्रुशल सामन्यामध्ये नॉट आउटचा डिसिजन दिला गेलाय आणि जिम्मी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सामन्याचं इक्वेशन आता आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही पुढे चेंडू अण्णा यांचा. सुरेश चांगली गोलंदाजी करेल आणि लेग बाय स्वरूपात कुठेतरी चेंडू सरळ निघून जातोय. थर्ड मॅन जिथे मयूर साळुंके क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. अजूनही या षटकातील किती चेंडू, अजूनही 2 चेंडू 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. बघूया या 2 चेंडूवर जर एखादा चौकार आला नाही, एखाद विकेट आली तर नक्की सामन्यामध्ये रोमांच निर्माण होईल. विकी आणि जिमी एक चांगली फलंदाजाची जोडी आपल्याला बघायला मिळते. बघूया अन्नाचा पुढील चेंडू. बघा चांगला चेंडू आणि गडी बाद. नक्कीच अतिशय सुंदर असं स्पिरिट ऑफ क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच हीच ओळख आहे विकी जगताप यांची. क्रिकेट प्रती त्यांचं प्रेम आपल्याला नेहमीच बघायला मिळेल. स्वतःहून क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर निघून जातात आहे. जशी प्लेयरने अपील केली गोलंदाजाने आणि तसेच स्वतःहून बाद होऊन परताना दिसत आहे विकी. नक्कीच यासाठी ओळखला जातो एक अनुभवी खेळाडू. विकीची जागा घेण्यासाठी येतोय कोण? निखिल. 7 बॉल 12 असं समीकरण आहे जिंकण्यासाठी. 7 बॉल 12 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर हा चेंडू अण्णा यांनी कुठेतरी डॉट नाहीतर एखादी विकेट काढली तर नक्की सामन्यामध्ये पुनरागमन आपल्याला होताना दिसेल सप्तशृंगी चेतन या संघाचं. परंतु बघूया या चेंडूवर एखादा चौकार आला तर 6 चेंडू 8 म्हणजे समसमान सोपा सामना कुठेतरी होताना दिसेल शिवम बॉयज या संघासाठी. यानंतर आपण बघूया मेगा फायनलचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. श्री साई स्पोर्ट्स यांचे आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच सुंदर आम्हाला हे प्रक्षेपण या स्पर्धेचं बघायला मिळत आहे. त्यांच्या सर्व कॅमेरामॅनचे आम्ही हार्दिक असे अभिनंदन तसेच आभार व्यक्त करीतो. सलग 2 दिवस त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही स्पर्धा कव्हरेज केली. अन्ना हा महत्वाचा या सेमीफायनलच्या सामन्यामधील हा महत्वाचा बॉल. बघूया निखिल मॅन ऑन स्ट्राईक कशा प्रकारे फलंदाजी करतो. नक्कीच निखिल वन दडपण आहे. कालच्या दिवसामध्ये हे गोष्ट निखिल माध्यमातून झाली होती. परंतु अण्णा बघूया शेवटचा चेंडू अण्णाच्या माध्यमातून कशा प्रकारे. शेवटचा चेंडू 7 बॉल 12 असं समीकरण आहे जिंकण्यासाठी. परंतु सुंदर चेंडू, काहीसा चेंडू कळाला नाही आणि सरळ चेंडू जाऊन विसावतोय तो जॉन्टीच्या हातामध्ये आणि सुंदर षटक अण्णा यांचं आणि षटक संपुष्टात आले. धावसंख्या स्थिर आहे आणि आता शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल 12 जिंकण्यासाठी 6 बॉल 12 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 12 नक्कीच एखाद दुसरा चौकार या सामन्यामध्ये सहा बॉल 12 गोलंदाजी मार्कवर 6 बॉल 12 विशाल विधाते. नक्की विशाल विधाते अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी कालच्या दिवसात आपल्याला बघायला मिळाली. नक्की दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. तोच विशाल विधाते. बघूया 6 बॉल 12 कशा प्रकारे डिफेंड करण्यात यश मिळतं काय. आणि बघा चांगला चेंडू परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु चांगलं बॅकअप असणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केडी याच्या मार्फत. 5 बॉल 11 सामन्याचं समीकरण. नक्कीच एखाद दुसरा चौकार येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते विशाल विधाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच विशाल कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं. तिसरं षटक हाताळत होता. परंतु चेतनला माहिती आहे की हा महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजीमध्ये काहीसा बदल झाला आणि विशालला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. 5 बॉल 11 असं समीकरण. निखिल मॅन ऑन स्ट्राईक कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. बघूया चेतन 11 की शिवम बॉयज हा संघ कोणता संघ नक्कीच पुढे जाताना आपल्याला दिसेल. बघूया चांगला फटका परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पत्तू याच्या माध्यमातून नावाजलेला क्षेत्ररक्षक पत्तू म्हणून ओळखला जातो. आणि बघा
चेतन 11चे पाठीराखे कशा प्रकारे आता आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसतात आहे. 4 बॉल 10 असं समीकरण आता येऊन ठेपलंय. जिमी मॅन ऑन स्ट्राईक. बघूया विशालच्या पुढील चेंडू. 4 बॉल 10 एखादा चौकार. या चेंडूवर येणं गरजेचं होतं. नो चेंडू आलाय. मुख्याच्या क्षणी नो बॉल आलाय. नो +1 अशा 2 धावा. आता 4 बॉल 8. 4 बॉल 8 असं समीकरण आहे. कंपल्सरी चेस आहे. 4 बॉल 8. एखादा चौकार जरी आला तर नक्की सामन्यामध्ये पुनरागमन होत आहे. कुठेतरी दोन्ही संघाच्या बाजूने सामना सध्या तरी आपल्याला झुकताना दिसतोय. एका बाजूला आपल्याला दिसतोय शिवम बॉयज कांदिवलीचा संघ, तर एका बाजूला सप्तशृंगी चेतन हा बोरिवलीचा नावाजलेला असा संघ. रात्रीचे वाजले 12:30 परंतु अजूनही प्रेक्षकांची अलोट गर्दी. नक्कीच या स्पर्धेचा आपल्याला यश नक्कीच म्हणावं लागेल. सुंदर अशी ही स्पर्धा आहे. बघूया 4 बॉलमध्ये 8 जशी सेमीफायनल आपल्याला हवी होती तशा दोन्ही सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल. मागच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये AK11 या संघाने अतिशय सुंदर असा सामना जिंकला आणि पराभूत केलं होतं ते वक्रतुंड या संघाला. आणि आता याही सेमीफायनलमध्ये बघूया चेतन 11 तसेच शिवम बॉयज या 2 संघांमध्ये सुंदर अशी अतितटीची लढत होताना आपल्याला बघायला मिळते. 4 बॉल चेंडू 8 धावा. निखिल बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि चांगला फटका आणि चेंडू सरळ निघून गेलाय. बालाच्या हात घालून सुंदर असा चौकार. चांगला फटका होता. सरळ निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. अजूनही 3 बॉल 4 असं समीकरण आहे जिंकण्यासाठी. 3 बॉल 4. 3 बॉल 4 अतिशय सुंदर असा एफर्ट होता बालाचा. परंतु 3 बॉल 4 नक्की मोक्याच्या क्षणी असा चौकार येतोच. परंतु कुठेतरी आता 3 बॉल 4. एक यंग टॅलेंटेड असा खेळाडू आहे. चांगला ट्राय बालाच्या माध्यमातून बघायला मिळाला होता परंतु कुठेतरी यशस्वी नाही. अयशस्वीरित्या चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा मिळाल्यात. चांगली फलंदाजी आता आपल्याला निखिलच्या माध्यमातून बघायला मिळेल. 3 बॉल 4 कंपल्सरी चेस. अजूनही दोघांच्या बाजूने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 3 बॉल 4 म्हणजे कुठेतरी एखादी धाव येणं गरजेचं आहे. एका दुसरा एक्स्ट्रा जर आला तीन बॉल 4 एखादा चांगला फेअर डिलिव्हरी टाकावी लागणार आहे ती विशाल यांना. परंतु सध्या तरी निखिल चांगली फलंदाजी करताना निखिलच्या बॅटमधून आलाय हा सुंदर असा चौकार. आणि बघा निखिल कुठेतरी 3 बॉल 4 2 बॉल 3. बघा चमचमान असा सामना. अतितटीची लढाई या 2 संघांमध्ये ज्या प्रकारे आपल्याला सामना बघायची इच्छा आहे त्याच प्रकारचे सामना आपल्याला दोन्ही संघांनी दाखवलाय. आणि नक्कीच अतिशय सुंदर असा सेमीफायनलचा सामना. सेमीफायनलची लढत आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाली. नक्कीच एका बाजूला बघितलं तर आपल्याला प्रेक्षकांची अलूट गर्दी बघायला मिळते तर एका बाजूला आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी स्टेडियम खाली आहे. आणि 2 बॉल 3 असं समीकरण आहे. जर दोन्ही हा चेंडू कंपल्सरीचे 2 बॉल 3 नक्कीच काहीतरी विचार करण्यास भाग पाडले जिमी याला. 2 बॉल 3 कंपल्सरीचे. बघूया कोणता संघ फायनल मध्ये धडक मारणार आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल. स्ट्राईकवर आहे तो जिमी. 2 बॉल 3 काय असणार आहे ते या चेंडूवर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. परंतु बघूया 2 बॉल 3 समीकरण. आणि 1 बॉल 2 आता समीकरण पोचलाय. 1 बॉल 2 कुणाच्या बाजूने हा सामना पोचतोय. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस ह्या स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच अतिशय सुंदर अशी स्पर्धा. आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. संविधान चषक 2025 कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 2 वाईडला बॉल काउंट आहे. नोला बॉल काउंट आहे. या गोष्टींचा नक्कीच 1 बॉल 2 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 म्हणजे तुम्हाला चौकार मारायचाच आहे. जर तुमचं नशीब बलवत्तर असेल तर नक्कीच एखादी अतिरिक्त धाव तुमच्या बाजूने तुम्हाला बघायला मिळेल. परंतु नक्कीच विशाल विधाते बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. नक्कीच आतापर्यंत तरी एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर आलाय परंतु अजूनही एक चांगला षटक त्याच्या माध्यमातून आलाय. आता फक्त एक लीगल डिलिव्हरी जर चांगली डिलिव्हरी एक लीगल डिलिव्हरी येणं गरजेचं आहे. एक चांगली लीगल डिलिव्हरी येणं गरजेचं आहे.
विशाल विधाते नक्कीच एका बॉल मध्ये विशाल हिरो बनणार आहे, एका बॉल मध्ये निखिल हिरो बनतोय. नक्कीच बघायला मजा येईल. एक या चेंडूवर नक्कीच स्पष्ट होईल कोणता संघ एका करंडकावर आपलं नाव कोरणार आहे. नक्कीच हा एक चेंडू 55,000चा चेंडू आपण म्हणू शकतो. एक चेंडू 55,000चा या स्पर्धेचा, या सेमीफायनलचा. एक बॉल 2 असं समीकरण. एक बॉल 2 अतितटीची ही लढत आहे. पंचावरही तेवढं दडपण आहे आणि नक्कीच एक बॉल 2. बघूया कोणता संघ विजय फायनलच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय की काय. बॉलिंग ट्रॅकवर विशाल विधाते आणि बघा आणि हा विजयशी प्राप्त झालाय आणि जिंकलाय चेतन 11 हा संघ. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा चेतन 11 संघासाठी. आणि जिंकलाय सप्तशृंगी आणि सप्तशृंगी 11 चेतन 11 हा संघ फायनल मध्ये धडक मारली आहे. आणि अभिनंदन, नक्कीच अभिनंदन आहे चेतन 11 संघाचे. हार्ड लक शिवम बॉईज हा संघ नक्कीच कुठेतरी सामन्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये जिवंत होता. परंतु मी आता दोन्ही संघांना विनंती करेल, त्याला दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायची आहे. दोन्ही संघ लाईनअप. तेरे भाई को देगा भाई, देगा तेरे भाई को देगा, तेरे भाई को देगा हम लोग. ये आशु मोठा दे, मोठा दे, भाई को देगा, दूसरा भी देगा और एक टी शर्ट है वो भी दूं. किसके लिए? पांच बॉल के 3 ओवर. हॅलो, इकडे मॅन ऑफ द मॅच भेटला आहे.